हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. मी गणेश उपवाड आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि यूट्यूब चॅनलचं नाव पण गणेश उपवाड हेच आहे. आपण महाराष्ट्राचा भूगोल हा विषय बघत आहोत आणि यामध्ये आतापर्यंत आपण 3 चॅप्टर कंप्लीट केलेले आहे आणि हा चौथा चॅप्टर आहे आणि त्याचा हा दुसरा लेक्चर आहे. म्हणजे एकूण 12 लेक्चर अपलोड करण्यात आलेले आहे. भाग 1, भाग 2 असं विषयानुसार, चॅप्टरनुसार आपण पार्टमध्ये डिवाइड करून तसे लेक्चर अपलोड केलेले आहेत. आणि हे जे प्राकृतिक विभाग आपण बघत आहोत, या अगोदर एक प्राकृतिक विभागाचे लेक्चर अपलोड करण्यात आलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कोकण प्राकृतिक विभाग याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे. आणि आज आपण जो लेक्चर बघणार आहोत, त्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम घाट, सह्याद्री पर्वत आणि महाराष्ट्रातील इतर डोंगररांगा याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथं बघत आहात तुम्ही, टायटल इथं नोट केलेलं आहे आणि इन डिटेल मध्ये आपण पॉइंट्स काढलेले आहे. त्याचा आपण एक्सप्लेनेशन करूया. इथं बघत आहे टायटल, महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग. आता आपण मागच्या लेक्चर मध्ये पण बघितलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण जे 3 प्राकृतिक विभाग आहे, तर ते प्रामुख्याने या पद्धतीने आहेत: कोकण प्राकृतिक विभाग, पश्चिम घाट व अन्य पर्वत डोंगररांगा, त्यानंतर तिसरं जे आहे महाराष्ट्रातील पठारी प्रदेश. असे एकूण 3 प्राकृतिक विभागामध्ये डिवाइड झालेला आहे. आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये कोकण प्राकृतिक विभाग याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे आणि आज आपण पश्चिम घाट व अन्य पर्वत डोंगररांगा तसेच महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर हे भाग आपण समजून घेणार आहोत. इथं बघत आहात तुम्ही, पश्चिम घाट, सह्याद्री पर्वत, टायटल इथं नोट केलेलं आहे आणि काही महत्वाचे की पॉइंट काढलेले आहेत. तर आता पश्चिम घाट आणि सह्याद्री पर्वत याची उत्पत्ती कशा पद्धतीने झाली, यासाठी एका शास्त्रज्ञांनी, अल्फ्रेड वेगनर या नावाच्या शास्त्रज्ञांनी सविस्तर त्याची माहिती दिलेली आहे. अल्फ्रेड वेगनर या शास्त्रज्ञांनी त्यांच्या भूखंड वाहन सिद्धांतानुसार जवळपास 15 कोटी वर्षापूर्वी पश्चिम घाटाची निर्मिती झालेली आहे, असं त्यांनी त्यांच्या अभ्यासात नमूद केलेलं आहे. आणि नेमकं काय प्रोसेस आहे इन डिटेल मध्ये आपल्याला इथं बघायची गरज नाही आहे, कारण त्या परीक्षा दृष्टीने तो तेवढा महत्वाचा नाही आहे. पण नेमकं कोणत्या शास्त्रज्ञांनी कोणते सिद्धांत मांडलेले आहे त्याबद्दल थोडी माहिती ठेवणं गरजेचं आहे. म्हणून इथं आपण नोट केलेला आहे, अल्फ्रेड वेगनर यांच्या भूखंड वाहन सिद्धांतानुसार सह्याद्री पर्वताची किंवा पश्चिम घाटाची निर्मिती जवळपास 15 कोटी वर्षापूर्वी झाली. हे एक लक्षात राहू द्या. आता नेमकं प्रोसेस काय आहे, तर जे काही वेदरिंग प्रोसेस आहे किंवा प्राचीन काळामध्ये किंवा जेव्हा अ, जमिनीमध्ये जे उथल-पाथल होत होते, त्यामध्ये प्रामुख्याने पृथ्वीच्या गर्भामध्ये जे सुप्त अवस्थेत आजही ज्वालामुखी आहे, पण एक जवळपास 15,000 कोटी वर्षापूर्वी एक ती ज्वालामुखी बाहेर येत होती. जसं आपण बघत असतो, दख्खनचं जे पठार आहे, तर एक प्रकारे तो ज्वालामुखीचा जो लावा असतो, त्याच्यापासून तो बनलेला आहे. तर हे खूप हजारो लाखो वर्षाची ही प्रोसेस आहे. त्यानुसार बरेचसे डोंगररांगा, बरेचसे पठार, खडक जे अग्निजन्य खडकापासून जे बनलेले आहे, त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्वालामुखीतून जो लावा बाहेर पडलेला आहे, त्यातूनच त्याची निर्मिती झालेली आहे. जसे आपले दख्खनचे पठार, तो पण त्याचाच एक भाग आहे. तर अशा जे क्रिया झालेल्या आहेत, त्यामध्ये बरेचसे पालट झालेले आहेत आणि वेगवेगळ्या पर्वताची, वेगवेगळ्या पठाराची निर्मिती झालेली आहे. तर एकूण आपण जर बघतो म्हणलं एकंदरीत, तर सह्याद्री पर्वताची जी उत्पत्ती झाली आहे, ते कुठेतरी प्रस्तरभंग या क्रियेतून झालेली आहे. सह्याद्री पर्वताची निर्मिती ही अल्फ्रेड वेगनर यांच्या मते 15 कोटी वर्षापूर्वी होती आणि भूगर्भामध्ये जे हालचाली झालेल्या आहेत, जे प्रस्तरभंग प्रक्रिया झाली, त्यामुळे पश्चिम घाटाची निर्मिती झालेली आहे. आणि मॅपवर तुम्ही बघू शकता, तिथं मॅपही काढलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम घाट आपण निळ्या रंगानं मेन्शन केलेला आहे. इथं बघता तुम्ही, हे जे महाराष्ट्राचा मॅप आहे, यामध्ये पश्चिम घाट हा जो निळ्या कलरनं डॉट तयार केलेला आहे, हे एक प्रकारे पश्चिम घाटाची ती डायग्राम आहे. आता महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाट आहे, तर नेमकं त्याचं लोकेशन कुठं आहे, महाराष्ट्रामध्ये कुठून सुरू होते आणि कुठपर्यंत महाराष्ट्रामध्ये कन्सिडर केले जाते. तर प्रामुख्याने आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेलो आहोत, जेव्हा मॅप आपण बघत असतो, तर दिशा माहीत असणं खूप गरजेचं आहे आणि खूप महत्वाचं आहे. महाराष्ट्राचा हा पूर्व भाग आहे, हा पश्चिम भाग आहे, हा उत्तर भाग आहे आणि हा दक्षिण भाग आहे. अशा पद्धतीने हे डायरेक्शन आहे. तर सह्याद्री पर्वत जे पश्चिम घाट आहे, किंवा महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाटालाच सह्याद्री या नावाने ओळखले जाते. तर महाराष्ट्रामध्ये कुठपर्यंत हे सह्याद्री पर्वत आहे, तर हे सह्याद्री पर्वत महाराष्ट्रामध्ये तापी नदीपासून ते हिरण्यकेशी नदीपर्यंत आहे. म्हणजे उत्तरेला तापी नदीपासून ते हिरण्यकेशी नदीपर्यंत.
सह्याद्री पर्वत महाराष्ट्रामध्ये आढळते किंवा महाराष्ट्रामध्ये कन्सिडर केल्या जाते. इथं बघू शकता तुम्ही, एकदम उत्तरेकडे या बाजूला तापी नदी वाहते. उत्तरेला तापी नदीपासून ते दक्षिणेला हिरण्यकेशी नदीपर्यंत. दक्षिणेला नदीपर्यंत दक्षिणेला कन्सिडर केले जाते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वताची उत्तरेकडे जी सुरुवात आहे ती तापी नदीपासून ते दक्षिणेला हिरण्यकेशी नदीपर्यंत आहे. आता हे झालं एक भौगोलिकदृष्ट्या डिवायडेशन. पण जर महाराष्ट्रातील तालुका एकदम उत्तरेकडील तालुका आणि दक्षिणेकडील तालुका जर बघतो म्हणलं, आणि त्यामध्ये सह्याद्री कुठून त्याची सुरुवात होते आणि कोणत्या तालुक्यात एंड होते असं जर बघतो म्हणलं, तर आपल्याला उत्तरेस नवापूर तालुक्यापासून सुरू होऊन दक्षिणेस चंदगड तालुक्यापर्यंत सह्याद्री पर्वत महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे या भागात जे एकदम उत्तरेस नवापूर तालुका आहे, नवापूर तालुक्यापासून ते एकदम दक्षिणेस चंदगड तालुक्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये भौगोलिकदृष्ट्या सह्याद्री पर्वताची श्रृंखला आढळते. तसंच आता पश्चिम घाटाची महाराष्ट्रात एकूण लांबी किती आहे, कारण या हिशोबानं प्रश्न येत असतात आणि वारंवार पश्चिम घाटाची लांबी असो, सागरी सीमाची लांबी असो, त्यानंतर एकूण पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण लांबी किती आहे, तर अशा पद्धतीनं वारंवार प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकूण लांबी सह्याद्रीची किती आहे, पश्चिम घाटाची एकूण लांबी किती आहे, हे पण खूप महत्वाचा पॉइंट आहे. तर ते लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. इथं आपण नोट करून ठेवलेलं आहे, पश्चिम घाटाची महाराष्ट्रात एकूण लांबी 640 किलोमीटर आहे. परंतु आता ते एक्झॅक्टली आपण मोजू शकत नाही, पर्वताची लांबी एक्झॅक्टली मोजता येत नाही, पण इन ॲव्हरेज 460 ते 640 असं मानल्या जाते. तर बऱ्याचशा पुस्तकामध्ये 640च दिलेलं आहे आणि काही पुस्तकामध्ये सरासरी दिलेली आहे, ॲव्हरेजमध्ये दिलेलं आहे, म्हणजे 450 ते 450 ते 660 किलोमीटर अशा पद्धतीने दिलेलं आहे. तर जे आयोगाच्या हिशोबाने आहे किंवा जे ग्राह्य पकडले जाते, तो अंतर आपण इथं नमूद केलेला आहे. तर पश्चिम घाटाची महाराष्ट्रात एकूण लांबी 640 किलोमीटर मानल्या जाते. तर हे खूप महत्वाचं आहे आणि पाठ केलं तर खूपच चांगलं राहील. आणि विशेषतः इथं बरेचसं आहे, इथं कोकणाची लांबी किती आहे, समुद्रकिनाऱ्याची लांबी किती आहे आणि पश्चिम घाटाची किंवा सह्याद्री पर्वताची लांबी किती आहे. तर इथं कन्फ्युजन होऊ शकते. तर त्यामुळे थोडं क्लिअर करून घेणं खूप गरजेचं आहे, समजून घेणं आणि त्यानंतर लक्षात ठेवणं, जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही आणि प्रश्न चुकणार नाही किंवा भविष्यामध्ये जर रिव्हिजन नसेल तर अशा प्रश्नाला कन्फ्युजन होऊ शकते. तर हे पाठ करून ठेवलेलं ठीक राहील आणि एक प्रकारे तो IMP आहे. त्यानंतर सह्याद्री पर्वताची जी उंची आहे, आता आपण इथं माहिती घेतो दिशानिहाय, कुठून कुठपर्यंत सुरुवात आहे, कोणत्या तालुक्यापासून सुरू होते आणि कोणत्या तालुक्यात एंड होते. तसंच आपण सह्याद्री किंवा पश्चिम घाटाची एकूण लांबी किती आहे, सरासरी लांबी आणि कन्फर्म लांबी पण आपण इथं नमूद केलेली आहे. त्यानंतर आहे याची उंची किती आहे. आता पर्वताची उंची सगळीकडे सारखी आहे असं नाही आहे, आणि जेवढी सरासरी दिलेली आहे, तर काही जे सर्वोच्च शिखरे आहे ते जवळपास 1600 मीटर पर्यंत आहेत. जसं इथं आपण नमूद केलेलेच आहे, नंतर बघणारच आहोत. तर पश्चिम घाटाची किंवा सह्याद्री पर्वताची जी सरासरी उंची आहे ती 900 ते 1200 मीटर इतकी आहे. इथं बघू शकता तुम्ही, सरासरी उंची सह्याद्री पर्वताची 900 ते 1200 मीटर आहे आणि एकूण लांबी 640 किलोमीटर आहे. आणि हे असे प्रश्न प्रामुख्याने एक्झाम मध्ये आलेले आहे आणि हे पाठ करून ठेवणं खूप चांगलं राहील किंवा वारंवार रिव्हिजन असेल ते ऑटोमॅटिक ते लक्षात राहून जाते. ही आहे सरासरी उंची 900 ते 1200 मीटर इतकी आहे. त्यानंतर आहे सह्याद्री पर्वताची वैशिष्ट्ये. आता आपण जवळपास जे प्रामुख्याने महत्वाचे जे मुद्दे होते ते कव्हर केलेले आहे. ज्या पद्धतीनं प्रश्न येत असते त्या पद्धतीने आपण नोट्स घेतलेले आहे. फालतूचं भापट पसारा करण्यात काही अर्थ नाही आहे. जे महत्वाचं आहे आणि टू द पॉइंट जे मुद्दे आहेत तेच आपण बघूया, जेणेकरून कमी वेळेत चांगल्या पद्धतीनं प्रॉपर तयारी होईल. त्यानंतर आहे सह्याद्री पर्वताची वैशिष्ट्ये. आता नो डाऊट पश्चिम घाटाची जी वैशिष्ट्ये आहे, आता पश्चिम घाट आपल्याला वाटते बा सह्याद्री पर्वत फक्त महाराष्ट्रात आढळते, काही लोकांना क्लॅरिटी नाही. तर पश्चिम घाट हे जवळपास भारताच्या पश्चिम बाजूमध्ये गुजरात पासून ते केरळपर्यंत पसरलेला आहे. ते एक लाईनच आहे, एक समांतर श्रृंखला आहे
तर महाराष्ट्रामध्ये त्याला आपण सह्याद्री म्हणत असतो. तसंच महाराष्ट्र व्यतिरिक्त आणखीन गुजरात या राज्यामध्ये सह्याद्री पर्वत आहे, म्हणजे गुजरात पासून सुरू होते आणि दक्षिणेला केरळपर्यंत सह्याद्री पर्वत किंवा सह्याद्री पर्वत नसून ते पश्चिम घाट आहे, आणि याच पश्चिम घाटाला महाराष्ट्रामध्ये आपण सह्याद्री पर्वत म्हणत असतो. तर कोणकोणत्या राज्यामध्ये पश्चिम घाट यांची शृंखला आहे, तर प्रामुख्याने सुरुवात गुजरात, गुजरातच्या नंतर महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या नंतर कर्नाटक, कर्नाटकच्या नंतर केरळ आणि केरळच्या नंतर तमिळनाडू, अशा जवळपास 5 राज्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 आणि ठीक आहे 5 राज्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम घाट पसरलेला आहे, आणि याच पश्चिम घाटाला महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत म्हणत असतो. तर त्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे, त्याची सरासरी उंची, सरासरी लांबी. त्यानंतर आता आपण त्याची वैशिष्ट्ये बघूया. आता इथं नोट केलेलं आहे, बघू शकता तुम्ही सह्याद्री पर्वताची वैशिष्ट्ये. सह्याद्री पर्वत हे अरबी समुद्राला समांतर आहे. इथं बघू शकता महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूस, या बाजूस अरबी समुद्र आहे, आणि अरबी समुद्राला समांतर अशी सह्याद्री पर्वत आहे, आणि पूर्ण देशामध्ये केरळपर्यंत त्याच पद्धतीने ती समांतर आहे समुद्राला. आणि जेव्हा पश्चिमेकडून सह्याद्री पर्वताला जेव्हा आपण बघतो ना, तर तेव्हा एकदम भिंतीसारखी दिसते. इथं नमूद केलेलं पश्चिमेकडून बघितल्या सरळ भिंतीसारखी दिसते. म्हणजे सह्याद्री पर्वताला जेव्हा आपण पश्चिम भागाकडून बघतो, तर एकदम अशी उंच भिंतीसारखी वाटत असते. पण पूर्वेकडून जेव्हा आपण सह्याद्री पर्वताला बघू, तर एक डोंगराची शृंखला या पद्धतीने ती दिसत आहे. म्हणजे या पद्धतीने एकदम तीव्र असा उतार आहे, आणि पूर्वेकडे एकदम मंद असा उतार आहे. साहजिक आहे, कारण इथं जे प्रस्तरभंग झालेली प्रक्रिया आहे, त्यामुळे हा जो जमिनीचा भाग आहे तो एकदम वर आलेला आहे, आणि पश्चिमेकडचा कोकणचा जो भाग आहे तो एकदम खाली दबलेला आहे. त्यामुळे तो एकदम तीव्र उताराचा किंवा अगदी भिंतीसारखा सह्याद्री पर्वत पश्चिमेकडून बघितल्यावर दिसत असते, आणि प्रामुख्याने त्या पद्धतीनं पूर्वेकडून बघितलं तर तसं दिसत नाही. एक पर्वत किंवा पर्वताची शृंखला अशी वाटत आहे. हे त्याचे वैशिष्ट्य आहेत. त्यानंतर सह्याद्री पर्वत हे सावित्री नदी आणि वैतरणा नदी या 2 नद्यांच्या उगमस्थानी कंकणाकृती दिसते. सावित्री नदी आणि वैतरणा या 2 नदीच्या उगमस्थानी सह्याद्री पर्वत ही कंकणाकृती दिसते. आता कंकणाकृती म्हणजे काय, तर एकदम रिंग टाईप नसते का, जेव्हा सूर्यग्रहण वगैरे होत असते, तर जेव्हा ग्रहण ऍक्च्युली होत असते, तर त्या पद्धतीने जे कंकणाकृती डायग्राम तयार होते, त्या पद्धतीनं पश्चिम घाट किंवा सह्याद्री पर्वत सावित्री नदी आणि वैतरणा नदी यांच्या उगमस्थानाजवळ त्या पद्धतीची दिसत असते. त्यानंतरचा मुद्दा आहे, सह्याद्री पर्वताची बऱ्याच ठिकाणी झीज झालेली असल्यामुळे काही ठिकाणी उंची कमी दिसते, तर काही ठिकाणी उंची जास्त दिसते. साहजिक आहे, आपण अगोदरही नोट्समध्ये अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे कशा पद्धतीने जमिनीची जे हालचाल झालेली आहे, पर्वतांची निर्मिती झालेली आहे, आणि यामध्ये काही खूप असे प्राचीन पर्वत आहे, जसं अरवली पर्वत आहे. अरवली पर्वत हे खूप प्राचीन आहे आणि सर्वात जुनी पर्वत म्हणून त्याची गणना केली जाते, आणि त्याचा बराचसा भाग आता नाहीसा झालेला आहे. ऊन वारा पाऊस यामुळे सह्याद्री पर्वताची बरीचशी झीज झाल्यामुळे तो आता त्याच्या मूळ स्वरूपामध्ये नाही आहे. तर अशा पद्धतीनं हे झीज सातत्यानं होत असते. त्याच पद्धतीनं सह्याद्री पर्वताची पण झीज झालेली आहे महाराष्ट्रामध्ये, किंवा झीज हे होत असते, नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्या हिशोबाने ती प्रक्रिया सुरूच असते. तर बऱ्याच ठिकाणी सह्याद्री पर्वताची झीज झाल्यामुळे एकदम उंची कुठं कुठं जास्त आढळून येते, तर कुठं कुठं कमी आढळून येते. तर या पद्धतीनं त्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतरचा मुद्दा आहे, पश्चिम बाजू तीव्र आणि पूर्व बाजू ही मंद आहे. आपण अगोदर आता चर्चा केली होती अगोदर पण. तर सह्याद्री पर्वताची बाजू, पूर्व बाजू एकदम मंद उताराची, आणि पश्चिम बाजू एकदम तीव्र उताराची आहे. त्याचं कारण असं आहे, की जे काही प्रस्तरभंग प्रक्रिया झालेली आहे ती या बाजूला झालेली आहे. इथला प्लेट जो आहे, जमिनीचा जो भाग आहे तो खाली खचला, म्हणून एकदम तीव्र उतार या बाजूने आहे. या बाजूने एकदम तीव्र असा उतार आहे, एकदम भिंतीसारखं दिसत असते जेव्हा आपण पश्चिम बाजूने सह्याद्री पर्वताकडे बघत असतो. पण जेव्हा जसं जसं पूर्वेकडे जाऊ, किंवा पूर्व बाजूमध्ये त्याचा जो उतार आहे तो एकदम मंद स्वरूपाचा आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं असायला पाहिजे ते नाही आहे. तसंच या बाजूने जर बघतो म्हणलं, किंवा पठारावर उभं राहून जर जेव्हा आपण सह्याद्रीकडे बघतो, तर उतार तर जास्त दिसत नाही, आणि कुठेतरी समांतर अशी चालत चालत आहे. म्हणजे हाईट जी आहे ती कमी कमी होत असते. उदाहरण घ्यायचं असेल तर ही आहे सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वत जसं जसं आपण पुढे जाऊ,
उदाहरण घ्यायचं असेल तर इथं पठाराची उंची ही 600 मीटर आहे. या भागामध्ये 600 मीटरच्या जवळपास येते. इकडे येते, इकडे कमी कमी होत जाते. जसं जसं पूर्वेकडे जाऊ तसं तसं पठाराची उंची कमी होत जाते. या पद्धतीनं उंची कमी होत जाते. म्हणून इकडचा जो उतार आहे तो मंद स्वरूपाचा आहे आणि इथं पठार कुठेतरी सह्याद्री पर्वतातून जे ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे, जो लावारस पसरलेला आहे, त्याची जी जाडी आहे या बाजूला जास्त आहे. या बाजूला जाडी जास्त असल्यामुळे इथं एकदम तीव्र असा उतार दिसत नाही आणि नंतर लावारस पसरत 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 समोरच्या या बाजूपर्यंत गेलेला आहे किंवा पूर्वेकडे पसरलेला आहे. तर सर्वात जास्त संचयन लावारसाचं संचयन या भागामध्ये झाल्यामुळे इथं लावारसाची जाडी पण जास्त आहे आणि त्याची उंची पण जास्त आहे पठाराची. पण पूर्वेकडे ती उंची किंवा त्याची जी थिकनेस आहे ती कमी कमी होत जाते. त्यानंतर आहे सह्याद्री पर्वतावर शिखर घाटमाला पठार खिंडी आहेत. नो डाऊट आता सह्याद्री पर्वत आहे तर त्यामध्ये बरेचसे असे घाटमाता आहे, सर्वोच्च शिखर आहेत, त्यानंतर खिंडी आहेत, त्यानंतर पठार आहेत. पठार म्हणजे पर्वतावरचा जो सपाट प्रदेश असतो त्याला पठार असे म्हणत असते. तर असे बऱ्याचशा गोष्टी सह्याद्री पर्वतामध्ये आढळून येत असतात आणि समोरच्या लेक्चरमध्ये आपण सेपरेट टॉपिक वाईज त्या विषयावर इन डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. त्या पद्धतीचे व्हिडिओ बनणार आहेत. तर त्यामुळे छोटे छोटे व्हिडिओच्या माध्यमातून महत्वाचे कन्सेप्ट आपण पहिले समजून घेऊया, त्यानंतर पुढे जाऊया. तर या पद्धतीचे सह्याद्री पर्वतावर घाटमाता, शिखर, खिंड पर्वत आढळतात आणि ते आपण समोरच्या लेक्चरमध्ये घाटमाता आहे, त्यानंतर खिंडी आहे, कोणत्या शहराला पुणे आणि मुंबईला जोडणारी खिंड कोणती आहे, त्या खिंडमधून जाणारे घाट कोणते आहेत, त्यानंतर आपण सर्वोच्च शिखर इथं तर बघणारच आहोत. तर हे आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सध्या आपण इथं शिखर हेच कव्हर केलेलं आहे. त्यानंतर आपण सेपरेट व्हिडिओ खिंड खिंड आणि जे घाट आहेत, प्रमुख घाट महाराष्ट्रातील, त्यावर आपण बनवणार आहोत. तर सध्या तुर्तास आपण या लेक्चरमध्ये एवढंच कंटेंटवर तयारी करूया. तर आता इथं काही मुद्दे काढलेले आहेत, काही पॉईंट काढून ठेवलेले आहे. शिखर म्हणजे काय, पठार म्हणजे काय, खिंडी म्हणजे काय, घाटमाता म्हणजे काय. तर सह्याद्री पर्वतावर जे सर्वोच्च शिखरे आहेत, शिखर म्हणजे तिथे डायग्राम पण काढलेली आहे. पर्वताचा एकदम सर्वोच्च टोक, वरचा टोक त्रिकोणी कृती एकदम तीव्र असा उताराचा असतो आणि एकदम वरचा जो भाग असतो त्याला आपण शिखर म्हणत असतो. आणि किती जे सर्वोच्च पर्वत आहे, जसं कळसुबाई, साल्ले, महाबळेश्वर, कोणतेही असो पर्वत, त्याचा जो वरचा टोक असतो त्याला आपण शिखर म्हणत असतो. त्यानंतर पठार म्हणजे काय, तर डोंगरावरील जे सपाट भाग असतो, सपाट जमीन असते, म्हणजे एकदम पर्वतावर आपण गेलो, डोंगरावर गेलो आणि वरचा भाग एकदम सपाट आहे, तर तशा भागाला आपण पठार म्हणत असतो. जेवढे सह्याद्री पर्वतामध्ये जे किल्ले झालेले आहेत, तर तशाच जिथं पठारी भाग आहे तिथं किल्ले बांधण्यात आलेले आहे सुरक्षेच्या उद्देशानं. तर तेही आपण समोर बघणारच आहोत. तर त्यानंतर आहे घाटमाता. आता जे पठार आहेत आणि तिथं थंडी जास्त आहे किंवा तो भाग थंड राहतो, त्याला आपण घाटमाता म्हणतो. त्यानंतर खिंडी आहे. आता खिंडी म्हणजे काय, पर्वत, डोंगर, टेकड्यामधील अरुंद निमुळता असा भाग. म्हणजे पर्वत आहे, पर्वत आहे आणि पर्वतमधून जे खूप अरुंद असा रोड आहे किंवा छोटासा असा दर्रा आहे, त्यालाच आपण खिंड म्हणत असतो. तर हे खिंड आपण इन डिटेल मध्ये महत्वाच्या खिंडी बघणारच आहोत. तर सध्या तुर्तास हे कन्सेप्ट समजून घ्या. म्हणजे पर्वत आहे आणि इथून छोटासा परत पर्वत परत, तर छोटासा जो रस्ता आहे हा निमुळता अरुंद, जिथून जाण्यासाठी दळवण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो आणि खूप तो अरुंद आहे आणि निमुळता आहे, अशा भागाला आपण खिंड म्हणत असतो. तर हे लक्षात राहू द्या. त्यानंतर आता सह्याद्री पर्वतातील जे महत्वाचे मुद्दे आहेत, जे महत्वाचे पॉईंट आहे, त्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. परीक्षेच्या दृष्टीने जे काही क्वेश्चन येऊ शकते, सहजासहजी सर्वोच्च शिखर, त्यानंतर सरासरी उंची किती आहे, एकूण लांबी किती आहे, त्यानंतर सुरुवात कुठून होते, कोणत्या नदीपासून कोणत्या नदीपर्यंत आहे, अशा पद्धतीने प्रश्न येत असतील. तसेच वैशिष्ट्ये काय आहेत, वैशिष्ट्यावर इन डिटेल मध्ये प्रश्न येऊ शकतात. जसा सिसॅटच्या पॅटर्ननुसार क्वेश्चन येऊ शकते, म्हणून आपण हे पॉईंट इथं नोट केलेले आहे. आता आपण महत्वाचा भाग पाहूया, म्हणजे सह्याद्री पर्वतावरील सर्वात जास्त प्रश्न जर कोणत्या टॉपिकवर येत असेल तर ते या टॉपिकवर येतील. तर ते आहे सर्वोच्च शिखरे सह्याद्री पर्वताची. तर आपण ते बघूया. हा शेवटी पाठांतराचा विषय आहे. सातत्याने वाचन, तसंच व्हिडिओ बघणे, रिव्हिजन करणे, यामुळे ते लक्षात राहण्यास मदत होऊ शकते. आता ऍज इट इज पाठ करणं अवघडच आहे,
पण सातत्यानं जर रिव्हिजन केलं तर निश्चितच लक्षात राहण्यात मदत होऊ शकते. तर चला तर मग आपण महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरे बघूया. आता इथं नोट केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. इथं आपण नोट केलेलं आहे शिखर, उंची आणि जिल्हा. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च जर शिखर कोणतं असेल तर ते आहे कळसुबाई शिखर. त्याची एकूण उंची आहे 1646 मीटर. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर हे कळसुबाई असून त्याची उंची आहे 1646 मीटर आणि जिल्हा आहे तो अहिल्यानगर. अगोदर अहमदनगर होता, आता तो अहिल्यानगर झालेला आहे. प्रशासकीय विभागात आपण ते इन डिटेल मध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर आहे 2 नंबरचा शिखर, ते आहे साल्हेर. 2 नंबरचं शिखर आहे साल्हेर शिखर. त्याची उंची आहे 1567 मीटर. ही उंची मीटर मध्ये आहे, 1567 मीटर आणि जिल्हा आहे नाशिक. त्यानंतर 3 नंबरचं जे सर्वोच्च शिखर आहे ते आहे महाबळेश्वर. 3 नंबरचं सर्वोच्च शिखर हे महाबळेश्वर आहे. त्याची एकूण उंची आहे 1438 मीटर, जिल्हा सातारा. त्यानंतर 4 नंबरचं सर्वोच्च शिखर आहे हरिश्चंद्रगड. 4 नंबरचं सर्वोच्च शिखर हरिश्चंद्रगड. त्याची उंची आहे 1424 मीटर. उंची आहे 1424 मीटर आणि जिल्हा आहे अहिल्यानगर. त्यानंतर 5 नंबरचं सर्वोच्च शिखर आहे सप्तशृंगी शिखर. उंची आहे 1416 मीटर, जिल्हा आहे नाशिक. हे पहिले 5 सर्वोच्च शिखर आहेत आणि पहिले 5 पाठ करणं खूप गरजेचं आहे, कारण चढता क्रम उतरता क्रम या हिशोबाने प्रश्न येऊ शकतात. तसेच कोणतं शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तेही पाठ करणं खूप गरजेचं आहे. जिल्हा तसंच त्याची उंची, कारण जोड्या लावणे या हिशोबाने प्रश्न येत आहेत, आलेले आहेत. कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते शिखर आहेत. उदाहरण घ्यायचं असेल तिकडं 5 सर्वोच्च शिखर देतील, समोर जिल्हे देतील आणि त्यानुसार कोणतं शिखर किंवा कोणतं पर्वत हे कोणत्या जिल्ह्यामध्ये, अशा पद्धतीने प्रश्न येत आहेत. तर त्या हिशोबानं ते लक्षात ठेवणे. तसंच जोड्या लावण्याच्या संदर्भामध्ये त्याची उंची पण विचारल्या जाऊ शकते, तेही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर आता आपण इथं जवळपास सर्वोच्च 5 शिखर आपण बघितलो. त्यानंतर 6 नंबर 7 नंबर इथे ऍड केलेला आहे. थोडे एक्स्ट्रा तयारी केलेली ठीक राहील. सध्याची कॉम्पिटिशन, सध्याची स्पर्धा बघता थोडं ऍडिशनल अभ्यासाची गरज आहे आणि दिवसेंदिवस एक्झाम पॅटर्न खूप टफ आणि खूप हार्ड होत आहे. तर त्यामुळे ऍडिशनली माहिती ठेवणं खूप गरजेचं आहे आणि एक्झाम ओरिएंटेड आणि टू द पॉइंट अभ्यास करणं सध्या खूप खूप गरज आहे. एक प्रकारे ती काळाची गरज बनून गेलेली आहे. तर त्या त्या हिशोबानं तयारी करणं हे सोयीस्कर राहील. त्यानंतर आपण बघून घेऊया इथं 6 नंबरचं जे सर्वोच्च शिखर आहे ते आहे तोरणा शिखर. तोरणा उंची आहे 1404 मीटर, जिल्हा आहे पुणे. 7 नंबरचं सर्वोच्च शिखर राजगड शिखर. उंची आहे 1376 मीटर, जिल्हा आहे पुणे. दोन्ही पण पुणे जिल्ह्यातीलच आहे. हे झाले महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर. त्यानंतर आपण बघूया, हे तर ओव्हरऑल संपूर्ण महाराष्ट्रातील झाले. आता महाराष्ट्रातील झाले म्हणजे प्रामुख्याने पश्चिम घाटावरचे सर्व हे शिखर आहेत. तर तसंच काही विदर्भामध्ये आणि खानदेशामध्ये पण सर्वोच्च शिखर आढळते. आपण ते एक प्रकारे आपण तो एक लक्षात राहू देऊया किंवा तो वेगळ्या पद्धतीने काढून ठेवलेला आहे, जेणेकरून यामध्ये जर ऍड केला असतं तर 20 एक पर्वत झाले असते आणि तेवढं लक्षात ठेवण्याची सध्या गरजही नाहीये आणि लक्षातही राहत नाहीये. फालतू कन्फ्युजन होऊन जाते. त्या हिशोबाने आपण विदर्भातील सर्वोच्च जे 2 शिखर आहेत ते आपण बाजूला केलेले आहेत. तसंच आपण खानदेशातील सर्वोच्च शिखर वेगळे काढलेले आहे. आता हे ऑलरेडी ते याच याच्यातले खानदेशामध्ये जे सर्वोच्च शिखर आपण बघणार आहोत, हनुमान आणि तोरणमाळ शिखर, ऍक्च्युली ते सह्याद्री पर्वतामध्येच आहेत. चला तर मग आपण विदर्भातील 2 सर्वोच्च शिखर आहेत ते समजून घेऊया. विदर्भामध्ये 2 सर्वोच्च शिखर आहेत आणि दोन्ही पण हे अमरावती जिल्ह्यात आहे. तर पहिला आहे वैराट. वैराट त्याची एकूण उंची आहे 1177 मीटर आणि जिल्हा आहे अमरावती. त्यानंतरचा दुसरा जे शिखर आहे, सर्वोच्च शिखर आहे विदर्भातील, ते आहे चिखलदरा. उंची आहे 1115 मीटर, जिल्हा आहे अमरावती. दोन्ही पण सर्वोच्च शिखर हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत. आणि त्यानंतर खानदेश मधील सर्वोच्च शिखर आपण बघूया, 2 बघूया आणि यावर तर हमखास प्रश्न आलेले आहेत. नंदुरबारमध्ये कोणतं सर्वोच्च शिखर आहे, धुळे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे, अशा पद्धतीनं आलेले आहे. तर खानदेश मधील 2 सर्वोच्च शिखर आहेत. पहिला आहे हनुमान. त्याची जे उंची आहे
65 मीटर आहे आणि जिल्हा आहे धुळे. खानदेशातील जे सर्वोच्च शिखर आपण बघत आहोत, पहिला आहे हनुमान, त्याची एकूण लांबी आहे 1000, एकूण उंची आहे 1065 मीटर, जिल्हा आहे धुळे. त्यानंतर दुसरा आहे तोरणमाळ, त्याची एकूण उंची 1036, जिल्हा आहे नंदुरबार. असे खानदेशमधील आपण 2 सर्वोच्च शिखर बघितलेले आहोत, हनुमान आणि तोरणमाळ. तर त्याची उंची आणि जिल्हे इथं नमूद केलेले आहे आणि इथं कंटेंट ऑलरेडी डोळ्यासमोर असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि होण्याचाही प्रश्न नाही आहे, म्हणून त्या हिशोबाने आपण हे पहिलेच नमूद केलेलं आहे, जेणेकरून व्हिडिओची लेंथही वाढणार नाही जास्त आणि टू द पॉइंट कमी कालावधीमध्ये जास्त कंटेंट यावर आपल्याला डिस्कस करता यावं, त्यासाठी आपण ऑलरेडी कंटेंट नमूद केलेला आहे. तर निश्चितच अपेक्षा आहे की तुम्हाला आवडत असेल लेक्चर. तर परत आपण तिसरा लेक्चर जे बघणार आहोत ते पठारी प्रदेश याबद्दल बघणार आहोत. तर तुर्तास पश्चिम घाट व अन्य पर्वत रांगा याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. सध्या आपण पश्चिम घाट याबद्दल इन डिटेल मध्ये टू द पॉइंट आपण माहिती घेतलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने सह्याद्री पर्वताची सुरुवात कुठपर्यंत आहे, तसे त्याची सरासरी उंची, सरासरी लांबी याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. आणि इथंच आपण एक छोटेसे जे इतर अन्य पर्वत डोंगर आहे त्याबद्दल माहिती घेऊया. महत्वाचे 3 पर्वत रांगा सह्याद्रीपासून त्याची निर्मिती होते, तसं अन्य पण आहेत आणि ते अदर लेक्चर मध्ये आपण इन डिटेल मध्ये बघूया. त्याच्यानंतरच्या लेक्चर मध्ये इन डिटेल मध्ये आपण ती माहिती घेऊया. तुर्तास इथं नोट करून ठेवलेला आहे. आणि हे जे पर्वत शृंखला आहे हे खूप महत्वाचे आहेत आणि या हिशोबानं प्रश्न पण येत असतात. उदाहरण घ्यायचं असेल तर आता सातमाळा आणि अजिंठा डोंगररांगा याच्या उत्तरेस तापी नदी आहे, तसंच दक्षिणेस गोदावरी नदी आहे. तर गोदावरी आणि तापी नदीला विभागणारी पर्वत शृंखला कोणती आहे, तर सातमाळा अजिंठा. तसंच गोदावरी आणि भीमा नदीला डिवाइड करणारी पर्वत शृंखला कोणती आहे, तर हरिश्चंद्र बालाघाट. भीमा नदी आणि कृष्णा नदीच्या मधातली पर्वत शृंखला कोणती आहे, तर शंभू महादेव. अशा पद्धतीने प्रश्न येत असतात, म्हणून या पद्धतीने मॅपवर ऑलरेडी हे नमूद केलेलं आहे. आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडे 3 पर्वत शृंखलाची गाठ आहे समजा, तिथून ते निघत असते आणि पूर्वेकडे जाते. तर सर्वात उत्तरेकडे आहे पहिली शृंखला, ज्याला सातमाळा अजिंठा डोंगररांगे आपण म्हणतो, आणि ही शृंखला यवतमाळ पर्यंत आणि इथं जवळपास यवतमाळमध्ये ती डिवाइड होते. 2 भागामध्ये विभागणी होती त्याची. एक शृंखला यवतमाळ जिल्ह्याकडे जाते आणि दुसरी शृंखला हे नांदेड मधून निर्मल पर्यंत आहे. हे आहे सातमाळा अजिंठा डोंगररांगा. त्यानंतर आहे दुसरी शृंखला सातमाळा अजिंठाच्या दक्षिणेला जी पर्वत शृंखला आहे ती आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा. आणि हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगाच्या दक्षिणेला जी डोंगररांगा आहे ते आहे शंभू महादेव डोंगररांगा. तर हे तिन्ही डोंगररांगा पाठ करणं खूप गरजेचं आहे. आणि विशेषतः जेव्हा नदी आणि या डोंगररांगा येतात किंवा याच्याशी रिलेटेड प्रश्न येतो, तर त्या हिशोबानं पाठ करणे, लक्षात ठेवणे, रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. नदी हा चॅप्टर बघत असताना ते प्रश्न आपण कव्हर करणारच आहोत आणि या हिशोबाने प्रश्न आलेले आहेत. तर आपण नदी पण एकदा एक रिवाइज करून घेऊया, जेणेकरून कन्फ्युजन नंतर होणार नाही. सातमाळा अजिंठा डोंगररांगाच्या पूर्वेला इथं आहे तापी नदी, इथं नोटच करून ठेवतो. तापी नदी, नंतर इथं आहे गोदावरी नदी खोरे, इथं आहे भीमा नदी खोरे, इथं आहे कृष्णा नदी खोरे. तर या पद्धतीनं क्वेश्चन येत असते. तापी आणि गोदावरीला विभाजित करणारी पर्वत शृंखला कोणती, किंवा हरिश्चंद्र बालाघाट ही पर्वत शृंखला कोणत्या 2 नद्याचे खोरे वेगळे करते. शंभू महादेव ही शृंखला कोणत्या 2 नद्याचे खोरे वेगळे करते. इथे शंभू महादेव ही जी पर्वत शृंखला आहे ती भीमा नदी आणि कृष्णा नदी यांचे खोरे वेगळे करते किंवा त्याची विभागणी करते. गोदावरी नदी खोरे आणि भीमा नदी खोरे यांची विभागणी करणारी जी पर्वत शृंखला आहे त्या पर्वत शृंखलाचे नाव आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा. तसेच तापी नदी आणि गोदावरी नदीला विभागणी करणारी जी पर्वत शृंखला आहे ती आहे सातमाळा अजिंठा डोंगररांगा. तर अशा पद्धतीनं प्रश्न येत असतात. तर या पद्धतीनं हे कंटेंट नजरेसमोर राहू द्या, रिवाइज करा. अपेक्षा आहे तुम्हाला हे जे मुद्दे काढलेले आहेत, नोट्स काढलेले आहेत, त्यावर आपण डिस्कस करत आहोत, हे कळत असेल. तर परत एकदा भेटूया नंतरच्या लेक्चरमध्ये.